नमस्कार. आज मी जरा मागे इतिहासात जाणार आहे. बिहार आत्ताचं आणि त्यावेळचं वैशालीनगर इथे नगरवधू ही एक पोस्ट म्हणूया आताच्या दृष्टीने अशी होती की जिला राणीचा देवीचा मान मिळायचा आणि त्यातली बहुचर्चित अशी आम्रपाली ही नगरवधू होती. जिच्या जीवनात आचार्य चतुर्सेन यांनी एक वैशाली नगरवधू ही कादंबरी लिहिली. त्या काळात नगरवधू अत्यंत सुंदर, गुणवान, कलामध्ये निपुण स्त्रीला संबोधले जायचे. ती सर्व नगराची पत्नी असायची. तिला एकाशी लग्न करून विवाह करून राहता येत नव्हता. ती नगराची शान समजली जायची. ती कला आणि संस्कृती जागृत ठेवत होती आणि अशा नगरवधूला राणी आणि देवीचा मान मिळायचा. आता कला संस्कृत्या खूप आहेत आपल्याकडे 64 कला. आता हे गणपतीच्या काळात सांगितलेले आहेत. आता अनेक कला त्याच्यामध्ये भर पडू शकते ना. तर अशा आणि रूपाच्या बाबतीत म्हणावं तर प्रत्येकाची बघण्याची दृष्टिकोन, रूप आणि गुणावर त्यांना नगरवधू केलं जायचं. त्यामुळे रूप आणि गुण हे प्रत्येकाच्या डेफिनेशनमध्ये वेगवेगळं असू शकतं. मी ज्याला कुरूप म्हणते त्याला तुम्ही स्वरूप म्हणू शकता, एकदम सुंदर म्हणू शकता, आणि जे तुम्हाला सुंदर वाटतं ते एखाद्यास मला कुरूपही वाटू शकतं. तर ही झाली नगरवधू आम्रपाली हिच्या बाबतीतली मी गुगलवरून शोधून काढलेली थोडक्यातली माहिती. आणि दुसरी गोष्ट, बंगालमध्ये दुर्गापूजा खूप महत्त्वाची आहे आणि दुर्गेपूजेची जी मूर्ती आणि तिथे 5व्या दिवसापासून सुरुवात होते. आपण कसं आहे पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रात करतो तसं नाही, त्यांच्या 5व्या ते 9व्या दिवसापर्यंत असतो. आणि दुर्गेची जी पूजा करतात तिथे गंगेची माती वगैरे जे असतं, त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे वेश्यागृहाची माती आणतात आणि थोडीशी माती त्याच्यात मिसळून त्याच्यापासून देवीची मूर्ती केली जाते. आणि थोडंसं वैद्यकशास्त्रातलं आता मी सांगते तुम्हाला. ह्या दोन गोष्टी आपण म्हणू पुराणवादी वगैरे अशा पद्धतीच्या आहेत. आता ह्या दोन गोष्टी आपण वैद्यकीय ह्याच्यातल्या. वैद्यकीय ह्याच्यामध्ये पेनिसिलिन नावाची जी बुरशी, आता आपण बुरशी वाईट म्हणतो पण त्या बुरशीतली सुद्धा पेनिसिलिन नावाची जी बुरशी असते ना, त्याच्यापासून पेनिसिलिन औषध बनवलं जातं, ज्याचा उपयोग बॅक्टेरियापासून होणाऱ्या आजारांना होतो. म्हणजे जसा घसा वगैरे खराब होतो, न्यूमोनिया होतो, अशा सगळ्या रोगांमध्ये बुरशीपासून बनवलेल्या औषधाचा उपाय केला जातो. हा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928ला हा शोध लावला आणि तेव्हापासून पेनिसिलिनची औषधं, इंजेक्शनं बऱ्याच आजारात दिली जातात. आता तर हल्ली पेनिसिलिन आपण ह्याच्यामध्ये डॉक्टरकडून पण नाही साधं केमिस्टकडे जाऊनही घेऊन येतो. पण ज्यावेळेला आजारावर उपचार करायचे असतात त्यावेळेला पेनिसिलिन औषधाने काही दुष्परिणाम होणार हे आपल्याला माहीत असतं. पण त्यावेळेला त्या आजारातून मोकळीक व्हायला पेनिसिलिन घेतलं जातं. आता किती घेत आहेत त्यावर ते दुष्परिणाम तितका होणार हे प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. तर इनटेक पेनिसिलिनचं किती त्याचा उपयोग करावा हे विचार करून पेनिसिलिन वापरावं. तसंच वैद्यकशास्त्रामध्ये विषारी सर्पदंशापासून प्रभावी औषध बनवलं जातं. त्याला
अँटी स्नेक वेमन आणि मराठीमध्ये प्रतिविष म्हटलं जातं. आणि गंमत म्हणजे ह्या प्रतिविषाचा उपयोग विषाचा दंश जेव्हा विषारी स्पर्श दंश करतो त्याच्यावर त्याचा उपयोग होतो. म्हणजे सापाच्या विषाचा उपचार हा सापाच्या दंशावर झालेल्या ह्याच्यापासून मुक्तता मिळण्यासाठी असते. म्हणजे काट्याने काटा काढतो म्हणतात ना, तसं. हल्ली तर त्या पेनिसिलिन प्रतिविषाचा उपयोग बऱ्याच औषधात होतो. उच्च दाबाचे रोग होतात त्याच्यामध्ये, हृदयविकारामध्ये, रक्ताच्या ज्या गाठी होतात, रक्तस्राव थांबवण्यासाठी, अतिशय रक्तस्राव होतो ते थांबवण्यासाठी, कर्करोग आणि तीव्र वेदना ह्याच्यात होतो. ह्यातील कर्करोगामध्ये जे बहुतेक वेळेला केमो वगैरे जे दिली जातात त्याच्यामध्ये विषारी म्हणजे त्या औषधापासून बनवलेल्या प्रतिविषाचा उपयोग केला जातो. तर आज मी तुम्हाला 2 जुन्या ह्याचं म्हणजे नगरवधू आणि वेश्यागृहाच्या मातीचा उपयोगही होतो किंवा किंबहुना त्यांनाही महत्त्व आहे. आणि बुरशी जी आपण एरवी वाईट म्हणतो, पण त्यातली खास प्रकारची बुरशी आणि स्पर्शविष जे आपण भीतो, त्या स्पर्शविषाचा सुद्धा जर व्यवस्थित उपयोग केला तर आजारावर त्याचा म्हणजे आजार घालवण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. एक आहे, काही दुष्परिणाम हे भोगावेच लागणार किंवा ते दुष्परिणाम होऊ नये म्हणून जे पेनिसिलिन आणि याचा किती औषध घ्यावं वयाच्या मानाने वगैरे हा विचार करूनच दिलं जातं. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.